उरण पंचायत समिति शिक्षा विभाग, ग्राम पंचायत नवीन शेवे, रायगढ़ जिला परिषद स्कूल नवीन शेवे तथा स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय के संयुक्त प्रयासों से 15 और 16 दिसंबर के दौरान उरण तालुका विज्ञान प्रदर्शनी 2012-13 का आयोजन किया गया है। इस प्रदर्शनी का उद्घाटन विधायक विवेक पाटिल के हाथों शनिवार को किया गया। इस अवसर पर जेडपी अध्यक्षा कविता गायकवाड़, जेडपी सदस्य मनोहर भोईर, उरण पंचायत समिति सभापति स्वाति मात्रे, उप सभापति निर्मला घरत, गट शिक्षणाधिकारी मीना यादव, उरण तालुका सचिव महादेव घरत, वरिष्ठ कार्यकर्ता काका पाटिल, महेश म्हात्रे, पंचायत समिति सदस्य माया पाटिल आदि गणमान्यों सहित विद्यार्थी एवं अध्यापक उपस्थित थे। इस अवसर पर विज्ञान प्रदर्शनी की सराहना करते हुए प्रदर्शनी में रखे गए प्रकल्प का किस तरह उपयोग किया जा सकता है, इस पर अपनी प्रतिक्रिया विधायक विवेक पाटिल ने जाहीर की। विज्ञान प्रदर्शनाची मांडणी आम्ही या ठिकाणी पाहिलेली आहे। 2 दिवस विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आपल्या सर्व लोकांसाठी पाहण्यासाठी निश्चितपणे कोकण या ठिकाणी आला आहे आणि याचा फायदा या तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि सर्वांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करत आहे। हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उरण पंचायत समिती, त्याचबरोबर सेवा ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा सेवा आणि सेवा हायस्कूल यांच्या वतीने जे प्रयत्न केलेले आहेत आणि हा यशस्वी करण्यासाठी जे ज्याने प्रयत्न केले, ज्याने सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याला जनतेच्या वतीने धन्यवाद देखील या ठिकाणी देत आहे। कारण ते सारं करायचं म्हटलं तर ते असं नुसतं होत नसतं, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी आर्थिक कळ सोसावी लागते आणि हे सर्व संस्थांचं काम या ग्रामपंचायतीने आणि दोन्ही शाळांनी केलेलं आहे आणि हा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न देखील त्यांचे या ठिकाणी आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या शिक्षकांनी आपले प्रोजेक्ट या ठिकाणी जे सादर केलेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो। तर मला जी माहिती देण्यात आली या ठिकाणी प्राथमिक शाळेचे 33 प्रोजेक्ट आपल्या इथं त्यांनी मांडलेले आहेत, हायस्कूलचे 25 आहेत आणि प्रायव्हेट 17 आहेत। असे एकंदर उरण तालुका जरी लहान असला तर विज्ञानाच्या बाबतीत मात्र आघाडीवर आहे म्हणावं लागेल। तालुके मोठे असतात, विद्यापीठाचे प्रोजेक्ट कमी असतात, तर या ठिकाणी 75 प्रोजेक्ट आहेत। मला पुन्हा त्यांना धन्यवाद द्यावे लागतील अमेरिका ज्यांनी हे सर्व प्रोजेक्ट मांडण्याचा प्रयत्न केला। ज्या शिक्षकांनी आणि मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणाऱ्या विज्ञान गुणांना प्रोत्साहन करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, 4-5 प्रयोग आम्ही त्या ठिकाणी पाहिले की अत्यंत अभ्यासपूर्वक या ठिकाणी हे प्रदर्शन त्या ठिकाणी प्रोजेक्ट मांडलेले आहेत। प्रास्ताविकामध्ये आपल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे सगळं विज्ञान, हा सगळा वैज्ञानिक विकास हा माणसासाठी असला पाहिजे। मी जे प्रकट बघितले ते सगळे खरोखर समाजाच्या दृष्टीनं, तालुक्याच्या दृष्टीनं, राज्याच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं, मानसाच्या दृष्टिकोनातून प्रगतिशील व्हावं अशा प्रकारचे या ठिकाणी संपूर्ण प्रोजेक्ट लावण्यात आलेले आहेत।